rock that is higher than I. स्तोत्रसंहिता 61 याचं 2 ते 4 वचन कोणीतरी वाचा. येस. पहा इकडे काय माहितीये, जे हे स्तोत्रसंहिता मराठीमध्ये जे शीर्षक दिले याचं देवाच्या संरक्षणावर दाविदाचा असलेला भरोसा दाखवतो. ओके, तो इकडे काय म्हणतो माहितीये का, हे देवा, दावीद राजा काय म्हणतो माहितीये, माझं मन व्याकुळ झालं असता, दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो. याचा अर्थ काय, की माझं मन व्याकुळ झालंय, मी खूप घाबरलोय, मी खचून गेलोय, मी खंबीर नाहीये, मी खूप अँक्शियस झालोय, मला समजत नाही, मी अस्वस्थ झालोय, माझ्याकडे सोल्युशन नाही, मी अडकून पडलोय, मी काय करू हे मला समजत नाहीये. कदाचित माझ्या समोरचे मार्ग बंद झालेत, कदाचित मी कोणाकडे जाऊन मदत मागेल असे दरवाजे बंद झालेत, कदाचित माझ्या लोकांनी मला टाकून दिला आहे, कदाचित मी माझ्या हातच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, बिझनेसमध्ये, सगळ्यामध्ये मी अपयशी झालो आहे, किंवा मी धावून धावून इतकं थकलोय की आता काही करण्याचं बळ माझ्यामध्ये नाहीये, मला काही चांगलं सुचत नाहीये. सो माझं मन व्याकुळ झालं असतं, आता माझं मन सुद्धा मला धीर देत नाहीये, माझं मन सुद्धा खचून गेलंय. दिगंतापासूनही म्हणजे मी कुठूनही दुरूनही, पृथ्वीच्या कुठल्याही टोकापासून जरी मी तुझा धावा केला, हालेलुया, जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने. हालेलुया. इथे ना, इट इज दिस इज द प्रेयर विच वी ऑल्टर ऍट द ऑफरिंग. इकडे दिस इज द प्रेयर विच वी ऑफर ऍट द ऑल्टर. ओके, इकडे दावीद राजा काय म्हणत आहे, माझं मन व्याकुळ झालं असता, दिगंतापासूनही मी तुझा धावा करीतो, आणि जो खडक मला दुर्गम आहे तू त्यावर मला ने. म्हणजे मी खचलोय, मी पडलोय, मी अपयशी झालोय, मी निराश झालोय, मला समजत नाहीये, माझ्याकडे उत्तर नाहीये, माझ्यामध्ये त्राण नाही उरले, बळ नाही उरलंय, मला सतत माझे वैरी माझ्यावर येत आहेत, सतत माझा उपहास करतायत, माझी निंदा करतायत, आणि काही चांगलं करण्याची आता माझ्यामध्ये ताकद नाही, माझं मन चांगलं विचार करत नाही. तर प्रभू तू मला काय कर माहिती, जो खडक दुर्गम आहे, जो हलत नाही, दुर्गम म्हणजे जो असा भक्कम आहे, जो खडक स्थिर आहे, दुर्गम म्हणजे ज्याला कोणी फोडू शकत नाही, ज्याला कोणी हलवू शकत नाही, जो सहसा जागेवरून ढळत नाही, असा जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने, कारण तू माझा आश्रय आहेस, वैऱ्यापासून लपण्यास तू माझं बळकट दुर्ग आहेस, तू असा होत आला आहेस, तुझ्या मंडपात मी सर्व काळ राहीन, आणि मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन. सेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस आपण आपल्या पर्सनल ऑल्टरवर, आपल्या वैयक्तिक प्रार्थना वेदीवर येतो ना, कित्येक वेळा अशा गोष्टी होतात, आपले डिसिजन चुकतात, काय करायचे आपल्याला समजत नाही, कुठे गेलं पाहिजे हे समजत नाही. तर दिस इज द प्रेयर. आपली प्रार्थना वेदी आहे ना, आफ्टर रिपेंटन्स, ज्यावेळेस पश्चाताप झाल्यानंतर, आपण काल पाहिलं की स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या वतीने, आपल्या लोकांच्या वतीने सुद्धा आपल्याला पश्चाताप करायचा, ऍज इफ की आपणच चुकलोय, ऍज इफ की आपल्याकडूनच ती गोष्ट झाली. ओके, आपण ऑन बिहाफ ऑफ देम करतो, म्हणजे दुसऱ्यांच्या, आपल्या परिवाराच्या वतीने आपण तिकडे क्षमा मागतो परमेश्वराजवळ, परंतु आपण त्या ठिकाणी जसं आपल्याकडून हे कृती झाली, ती वाईट कृती किंवा काही, त्याप्रमाणे आपण उभं राहतो आणि परमेश्वराच्या दयेमध्ये आपण जातो. प्रेज द लॉर्ड. सो त्याच्यानंतर आपल्याला ना प्रार्थना जी करायची, एव्हरी ऑल्टर मस्ट हॅव अ मॅन्डेट. बायबल सांगतं की प्रत्येक वेदीवर एक बलिदान दिलं जातं, सॅक्रिफाईस केलं जातं, आणि नवीन करारात आपलं स्तुतीचे यज्ञ ह्याला सॅक्रिफाईस म्हटलं जातो. सो वेन यू प्रेज, वेन यू वर्शिप, इट इज अ सॅक्रिफाईस. हालेलुया. सो आज बलिदान काय आहे माहितीये का, आपण ज्यावेळेस स्तुती करतो, आपण ज्यावेळेस आराधना करतो, आपण ज्यावेळेस परमेश्वराचा महिमा वर्णितो, हे एक बलिदान आहे. सो ते बलिदान घेऊन आपल्याला त्या ऑल्टरवर जायचंय, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय माहिती, त्याच्यानंतर आपल्याला या प्रकारची प्रार्थना तिकडे परमेश्वरासमोर करायची आहे. प्रेज द लॉर्ड. एव्हरी ऑल्टर मस्ट हॅव अ मॅन्डेट. समजा तुम्ही तुमच्या प्रार्थना वेदीकडे आहात, तर तुम्ही बोलू शकता की ही वेदी कशासाठी आहे. हे परमेश्वरा, ज्या वेळेस मी असं थकून, भागून, हारून किंवा कुठल्याही परिस्थितीत, चांगल्या वाईट दिवसात मी तुझ्या जवळ येईल, तर तू मला स्थिर कर, तू मला वाईटापासून बाहेर काढ, चांगलं असताना माझं मन उन्मत्त होऊ देऊ नको. तर तुम्ही ज्या वेळेस त्या वेदीवर ह्या गोष्टी बोलणार ना, त्यानुसार तो करार परमेश्वर तुमच्याशी त्या वेदीवर स्थापित करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि वेदी तुम्हाला त्या आशीर्वादामध्ये, त्या आत्मिक आशीर्वादामध्ये चालवणार, त्या गोष्टी घेऊन तुम्हाला पुढे जाणार. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ तुम्ही ज्या वेळेस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, योहान 4:24 मध्ये, ओके,
परमेश्वर ज्यावेळेस ती शोमरोनी स्त्री पाणी काढायला आली होती, एव्हरीबडी, सगळ्यांना ते शोमरोनी स्त्री आणि येशूचं ते ती स्टोरी बायबल मधली माहिती, योहानाच्या पुस्तकामध्ये. दुपारच्या वेळेस येशू गेला. येशूचे शिष्य काहीतरी जेवण भेटेल म्हणून शोधायला गावामध्ये गेलेत आणि त्या पाण्याच्या ठिकाणी, त्या विहिरीजवळ तिकडे दुपारच्या वेळेस रखरखत्या उन्हामध्ये येशू थकलेला असा थांबलाय. तिकडे एक शोमरोनी स्त्री येते पाणी भरण्यासाठी. ती शोमरोनी, याचा अर्थ त्या काळातल्या यहुदी लोकांनुसार किंवा त्या काळातल्या समाजानुसार ती थोडंसं खालच्या जातीची आहे किंवा ती थोडंसं कमी लेखलेली आहे. म्हणून जेव्हा इतर लोक पाणी भरायचे त्यावेळेस हे शोमरोनी लोक पाणी भरायला नाही जायचे. तर ज्यावेळेस सगळ्यांचं पाणी भरून जायचं, तर ज्यावेळेस सहसा लोकांची गर्दी नसेल उच्च जातीतल्या किंवा प्रतिष्ठित लोकांची, त्यावेळेस हे शोमरोनी जायचे. आणि अशा वेळेस दुपारच्या वेळेस ती पाणी भरायला आली आहे आणि त्यावेळेस येशू तिला भेटतो आणि तिला पाणी दे म्हणतो आणि ती म्हणते, येशूला पाहून म्हणते, तुम्ही ते यहुदी असताय, मग शोमरोनी आहे मी, माझ्याकडून तुम्ही पाणी कसं मागता, तुम्ही यहुदी असताना. आणि मग येशू तिला म्हणतो की मला पाणी दे, हे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला समजलं असतं तर तू त्याच्याकडे जीवनाचं पाणी मागितलं असतं. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात आहे. प्रेज द लॉर्ड. सो आपण योहान 4 उघडूया. ओके, योहान 4 याचं 10 पासून पुढे मी वाचते. सो येशूने तिला उत्तर दिले, देवाचं दान म्हणजे काय, मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. आणि ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढण्यासाठी आपल्याजवळ पोहरा नाही, आपल्याजवळ काहीच नाही, विहीर तर खोल आहे, मग जिवंत पाणी तुमच्याकडे कुठून येणार. त्यावेळेस ती काय म्हणते पहा, 12वं वचन, आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली. कोणी दिली? याकोब, अब्राहम, इसाक, याकोब. आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? कारण तिला फक्त एवढंच माहिती, याकोब ज्याच्या द्वारे परमेश्वराने, ज्याला इस्रायल बनवलं, ज्याच्याद्वारे 12 वंश निर्माण झाले, तो याकोब, त्याने ही विहीर दिली, त्याची मुलं बाळ, त्याचे गुरेढोर, त्याचे प्राणी याच विहिरीचे पाणी पिले आणि त्याच याकोबाने बनवलेल्या विहिरीचं पाणी आज आम्ही पित आहोत. म्हणजे किती ना इतिहासकालीन ती प्रसिद्ध अशी विहीर आहे आणि किती मानाची, सन्मानाची गोष्ट. ती म्हणते त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिले, हे पाणी जे कोणी पियेल ना, तो काय होईल, तो त्याला तहान लागेल, परंतु मी देईल ते पाणी जर कोणी पियेल तर त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि हे सगळं संभाषण झाल्यानंतर काय होतं माहितीये का, येशू तिला म्हणतो, तिला विचारतो की तिच्या फॅमिली विषयी, नवऱ्याला बोलून आण. मग ती म्हणते नवरा नाही. मग येशू तिचं सगळं जे फॅमिली आहे तिला सांगतो, किती नवरे झालेत काय, हे सगळं तो तिला रिव्हील करतो आणि ती समजते की हा खरंच ती आता हा संदेश आहे. आणि त्यावेळेस 20वं वचन पहा, आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. मग ती काय म्हणते, आमच्या पूर्वजांनी हा जो डोंगर दिसतो ना, इथे उपासना केली. सो प्रत्येक डोंगरावर एक वेदी असायची, प्रत्येक डोंगर एक उपासनेचं स्थान. जुन्या करारामध्ये कसं अशा उंच ठिकाणी ते जायचे, मंदिर म्हणा, वेदी म्हणा, दरवर्षी तिकडे अर्पण देण्यासाठी. ते ती म्हणते आमच्या पूर्वजांनी ह्या डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही ज्याची उपासना करताना ते तुम्हाला ठाऊक नाही, पण आम्हाला ठाऊक आहे, अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. 23वं वचन, तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील, अशी वेळ येत आहे किंवा आलीच आहे. आत्म्याने आणि खरेपणाने. सो भलेही तुम्ही त्या वेदीवर परमेश्वरासोबत वेळ घालवताय, पण ते कसं असलं पाहिजे, आत्म्याने आणि खरेपणाने. ओके. सो इकडे आपण आपल्या वेदीवर अप्रोच कसा केला पाहिजे, आपण उपासना कशी केली पाहिजे, आपण आराधना कशी केली पाहिजे, आपण देवासोबत कसं समोर गेलं पाहिजे, याबद्दल येशू तिला सांगत आहे की खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करतील, अशी वेळ येत आहे. कारण आपले उपासक असे असावे, अशीच पित्याची इच्छा आहे. जुन्या करारामध्ये हाताने वस्तूंपासून बनवलेली, तयार केलेली वेदी होती. त्या वेदीवर काय केलं जायचं, अर्पण केलं जायचं, कुठलं ना कुठलं बलिदान दिलं जायचं, काही विधी, काही नियम परमेश्वराने सांगितले ते केले जात होते जुन्या करारामध्ये. ओके. पण नवीन करारामध्ये काय माहितीये का, की तिकडे विधी, नियम, त्या गोष्टी आपण फॉलो करत नाही. नवीन करारामध्ये काय झालंय माहिती, एक आत्मिक वेदी आहे, ती आपण आहोत. त्या वेदीवर आपण आता परमेश्वराने नियमशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी
नुसार आपण अर्पण देत नाही, आपण स्वतः आपल्या मुखाचं, आपल्या ओठाचं फळ हे अर्पण घेऊन जातो. सो ज्यावेळेस तुम्ही स्तुती आराधना अर्पण करता त्या वेदीवर तुम्ही काय केलं पाहिजे, आत्म्याने आणि खरेपणाने. असं नाही चला 15 मिनिटं आहे, मी आता आले, 5 मिनिटं मी क्षमा मागणार, 5 मिनिटं मी आराधना करणार, 5 मिनिटं प्रार्थना करणार, निघून जाणार. नो, प्रेज द लॉर्ड, असं नाहीये. सो भलेही तुम्ही 1-2 मिनिटाचं, 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं जे काही आराधना करताय, जी काही स्तुती करताय, जे काही परमेश्वराचा महिमा तिथे वर्णत आहे, मनापासून करा. असं नाही की परमेश्वर तू किती चांगला आहे, किती महान आहे प्रभू, हे आहे ते, आणि जुन्या करारातल्या नवीन करारातल्या गोष्टी, तू आंधळ्यांना डोळे दिले, तू लंगड्यांना चालवलं, तू मेलेल्यांना जिवंत, हे तेच बोलतो, ती उपासना नाही. लेट इट कम फ्रॉम युअर हार्ट की परमेश्वर खरंच तू किती चांगला आहे, तू माझा स्वीकार केलाय, तू माझ्यासाठी या जगात आला. लेट इट बिकम पर्सनल, हे वैयक्तिक व्हायला पाहिजे. हालेलुया. आणि जे लोक फक्त संडे टू संडे ख्रिश्चन्स आहेत, म्हणजे जे फक्त संडेला चर्चला जातात, ते आपल्या वेदीला फक्त संडेला व्हिजिट करतात, तर आठवडाभर ना तुम्ही विचार नका करू की तुम्ही जर फक्त रविवारी मंडळीमध्ये जाताय, फक्त रविवारी तिकडे पास्टर प्रार्थना करतो तेव्हा हात वर करताय, हालेलुया करताय, फक्त त्या वेदीवर आपलं दानार्पण देताय आणि जर घरी निघून येताय, आणि आठवडाभर जर तुमचा परमेश्वरासोबत संपर्क नाहीये, संबंध नाहीये, तुमची वैयक्तिक प्रार्थना नाहीये, तर लक्षात घ्या आत्मिक गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार नाही. भलेही तुमच्याकडे वचन आहे, तुम्ही खूप सारं नॉलेज चर्चमध्ये मिळवलंय, लीडर्स कडून मिळवलंय, मोबाईलवर मेसेजेस ऐकताय, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनात बदल होताना दिसणार नाही. का? कारण तुमच्या जीवनात वैयक्तिक वेदीच नाहीये, वैयक्तिक प्रार्थनाच नाहीये, देवासोबत ते रिलेशनशिपच नाही. सो जुन्या करारात एका ठिकाणी ते लोक जायचे, नवीन करारामध्ये इट इज रिलेशनशिप, इट इज कम्युनियन विथ द लॉर्ड. परमेश्वरासोबत आपण जे कम्युनियन घेतोय, देवासोबत आपलं जे नातं आहे ते, सो एव्हरी टाइम इट शुड बी आत्म्याने आणि खरेपणाने. ओके, इन द स्पिरिट अँड द ट्रुथ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या प्रकारे व्हायला पाहिजे. देन जसं इथे सांगितलंय की दावीद राजा जसं म्हणतो त्यानुसार तुम्ही प्रार्थना करू शकता, त्यानुसार तुम्ही तुमच्या वेदीला एक मॅन्डेट, एक इन्स्ट्रक्शन, एक आज्ञा देऊ शकता, दिलीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परिवारासाठी, स्वतःसाठी, की आपण चुकतो, आपण कमजोर पडतो, आपण निराश होतो, आपल्याकडून सुद्धा जे नाही केलं पाहिजे अशा गोष्टी घडतात, कधी कधी समजत नाही आपण कसं चालावं. सो अशा प्रत्येक वेळेस ना ती वेदी तुमची अशी जागा असली पाहिजे की जेव्हा तुम्हाला काहीच समजत नाही, तिकडे जा, देवासोबत वेळ घालवा, रिचार्ज युअर सेल्फ अँड देन कम बॅक एम्पावर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अजून एक गोष्ट पहा, आजकाल जीपीएस सगळेच वापरतात, की बाईकर्स असू दे, कारमध्ये असू दे, कुठे, तर तुम्हाला माहिती आहे एखादा ऍड्रेस नाही, आपण करंट लोकेशन घेतो, कुठल्या ऍड्रेसवर जायचं आहे. ओके, सगळ्यांनी यूज केलं असेल, ऑलमोस्ट सगळ्यांनी. समजा काही लोकांनी यूज केलं नसेल तर त्यांना माहित असेल हे कशा प्रकारे काम करतं. प्रेज द लॉर्ड. सो समजा तुम्ही ज्या वेळेस ते मॅप पाहता गुगल मॅपवर, त्यानुसार तुम्ही लावलंय आणि तुम्ही त्यानुसार ड्राईव्ह करता, बाईक, कार किंवा जे काही असेल, आणि जाता, आणि समजा एखादा टर्न तुमचा चुकला, समजा असं दिलाय की टेक अ राईट टर्न आफ्टर 400 मीटर्स, 400 मीटर नंतर तुम्ही उजव्या बाजूला वळा, असं दिलंय, आणि तुम्हाला नाही मिळालं, तुम्ही पुढे गेलात, चुकून तुम्ही पुढे गेलात आणि तुम्हाला आता समजत नाही काय करावं, ते जीपीएस तिकडे थांबतं का, ते मॅप तिकडे थांबतं का? अरे नो नो नो, तुम्ही चुकीचं घेतलंय, तुम्ही परत मागे जा, तुमच्याकडून मी सांगितलं होतं मागेच ना तिकडे 400 मीटरवर उजवी बाजूला टर्न घ्यायला, तुम्ही नाही घेतलाय तो, आता परत तुम्ही मागे जा आणि परत तिकडून कंटिन्यू करा, असं आहे का? डज दॅट जीपीएस एंड्स ओव्हर देअर? ज्या वेळेस तुमचा तो टर्न चुकतो, तुम्ही त्या टर्निंगला वळत नाही, तर काय करतं माहिती, जीपीएस तुम्ही जसं पुढे जाता ना, तर पुढे गेल्यावर तुमच्या डेस्टिनेशनला जायला कुठला रस्ता आहे ते दाखवतं. हालेलुया. अजून एक रस्ता तुम्ही चुकीचा काढा, तुम्हाला कुठे वळायचंय, का गल्लीतून कुठल्या रोडवरून जायचंय, तुम्ही नाही जाताय, ते सांगताय तुम्हाला तुम्ही ह्या दिशेने जा, तुम्ही दुसऱ्या ठिकाणाहून जाताय, तरी सुद्धा तुम्ही चुकीचे टर्न जरी घेतले, चुकीचा मार्ग जरी निवडला, तरी तुमच्या डेस्टिनेशनला, तुमच्या निश्चित नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगल मॅप आहे ना, त्याचे नकाशा दाखवतो कुठे वळायचं, तो तिकडून कसं जाता येईल तुमच्या डेस्टिनेशनला तो रस्ता दाखवतो. इफ जीपीएस कॅन देन गॉड कॅन. हालेलुया. परमेश्वर सुद्धा तसाच आहे. तुम्हाला वाटतं रे माझ्याकडून चूक झाली, आता मी काय करू, आता मी कसं करू, हे करू, नो. जिथे आहात तिकडे परमेश्वरासमोर या, त्या ठिकाणी तुमच्या वेदीवर जा, प्रभू एवढं चूक झाले, ह्या चुका झाल्यात, मला समजत नाही मी काय करावं,
असं असं आहे. परमेश्वर तिथूनही तुम्हाला कुठल्या मार्गाने कसं जायचं, या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे दाखवेल. बट नेव्हर थिंक की माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली, आता मी काय करू, आता माझ्याकडे काही उत्तर नाहीये, आता मी इथून पुढे जाऊ शकत नाही, देव माझ्यावर रागावून बसलाय. नाही. सो तुमच्या प्रार्थना वेदीवर जेव्हा जेव्हा येतात, देवासोबत ते रिलेशनशिप एस्टॅब्लिश करा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, तुम्ही वेदीवर ज्यावेळेस ते मॅन्डेट घेऊन, ज्यावेळेस ते इन्स्ट्रक्शन्स घेऊन, ज्यावेळेस ती वेदी कशासाठी हे डिक्लेरेशन घेऊन तुम्ही येताना, त्यानुसार ती वेदी तुम्हाला रिस्पॉन्स देते. या प्रकारेच तुम्हाला प्रार्थनेची वेदी बांधायची. अदरवाईज ट्रेडिशनल आपण वर्षानुवर्षापासून प्रेयर करतोय, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू आजच्या दिवसासाठी, माझ्या कुटुंबासाठी, आम्हाला आजचं अन्न दे, आम्हाला सुखी ठेवले, आम्हाला परमेश्वर वाईटात पडू देऊ नको, आमचं संरक्षण कर, आम्हाला आजारी पडू देऊ नको, आमच्या सगळ्या गरजा प्रभू तुला माहितीये, आमच्या लोकांचं तारण कर, आमच्या कुटुंबाचा उद्धार कर, आमच्या सोसायटीमध्ये प्रभू काम कर प्रभू, हे लोक आम्हाला असं असं छळतात प्रभू, आम्हाला वाचव प्रभू, आम्हाला सुखीने, आम्हाला स्वर्गामध्ये. दिस इज ट्रेडिशनल प्रेयर. हे आपण सगळेजण वर्षानुवर्ष करतोय. ही प्रार्थना असं झाले की आता पाठ झाले, असं मंत्र जाप करत असल्यासारखं आपण बोलतो, परंतु खरंच आपण त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे का? खरंच आपण हे सगळ्यामध्ये देवाचा आवाज ऐकत आहोत का? सो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आम्हाला चेन्नईला एजेकिया फ्रान्सिस त्यांनी ना अशी सवय लावली की देवाचा आवाज ऐका. 1 तास आम्ही अन्य भाषेत जोर जोरात बोलायचो, त्याच्यानंतर येस दिस इज द क्वाइट टाइम, आता शांत बसायचं, फक्त तुमचं बायबल आणि तुम्ही एखादा कोपरा, दॅट्स इट. आणि आम्ही ना देवाचा आवाज ऐकायला लागलोय. त्यावेळेस आम्हाला वर्ड्स मिळायचे, त्यावेळेस आम्हाला शब्द मिळायचे, डोळ्यासमोर विजन यायचं, काही मॅप्स दिसायचे, काही शब्द दिसायचे, काही चेहरे दिसायचे, लिटरली अशा क्लिअरली या गोष्टी दिसायच्या. का माहिती? बिकॉज आवर माइंड्स वर नॉट डिस्ट्रॅक्टेड. दुसरं काही आमच्या मनात त्यावेळेस नव्हतंच की चलो अरे 8 वाजले, अरे ब्रेकफास्ट नाही बनवला, अरे आता ऑफिसला जायचं, अरे माझं पेट्रोल संपले, आता मला हे करावं लागेल, अरे आज मीटिंग आहे, आज ही फाईल तयार करायची, आता पाहुणे येणार आहेत. वी वर नॉट डिस्ट्रॅक्टेड. आमचं पूर्णपणे मन आहे ना, दुसऱ्या कसली चिंताच नव्हती. मोबाईल नव्हता, नो इंटरनेट, नो मोबाईल फोन, नो सिम कार्ड इन द फोन. प्रेज द लॉर्ड. सिम कार्ड सुद्धा जमा केलेले होते आम्ही तिकडे. सो इतकं सुंदर वातावरण होतं. पण जर ते तिकडे आम्हाला सवय लावली, ते आपण इथे करू शकतो. पण आता गरज काय? तिकडे आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले जायचे, ते करायचो. आता आपल्याला स्वतःला करायचंय. सी, मोबाईल फोन इज अ बिग डिस्ट्रॅक्शन. आय एम टेलिंग यू. खूप लोक म्हणतात माझा मोबाईल फोनचा मी खूप वाईजली वापर करतोय, मोबाईल फोन मी वचन ऐकण्यासाठी, वचन पाहण्यासाठी, आराधना करण्यासाठी. पण ज्यावेळेस तुमच्या प्रार्थना वेदीकडे जाताना, कीप युअर मोबाईल फोन इन अनदर रूम. मोबाईल फोन एक तर तुम्ही सायलेंटवर करून ठेवा, दुसऱ्या रूम मध्ये ठेवा, तो घेऊन जाऊ नका. हालेलुया. परमेश्वराला बोलायचंय ना, परमेश्वराला बोलू द्या. मोबाईल फोन तुम्हाला एनकरेज करू नये. मोबाईल फोन तुम्हाला त्यामध्ये नाही का देवाच्या बोलण्यामध्ये मदत करण्यासाठी गरज नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अँड आय एम टेलिंग यू, ही जी वेदी आहे ना, ही वेदी बोलते. या वेदीवर परमेश्वर उत्तर देतो, परमेश्वर कम्युनिकेट करतो, आत्मिक गोष्टींची देवाणघेवाण वेदीवर होते. तुम्ही सुरुवात करायला बघा. मी म्हणते तुम्ही ह्या वेळेच्या प्रेमात पडाल, तुम्हाला आवडेल हे करणं. सो दावीद राजा म्हणाला की ज्या वेळेस मी ना कन्फ्युज होईल, मला नाही समजणार, मी निराश होऊन जाईल, मी एकटा पडलेला असेल, मला समजणार नाही ना, तर जो खडक माझा दुर्गम आहे त्यावर मला तू ने. दावीदाला त्याचा खडक माहित होता. आपला खडक काय आहे? हालेलुया. आपण आज ते स्तुतीचा यज्ञ घेऊन देवासमोर जात आहोत. प्रेज द लॉर्ड. एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगू, विच आय स्टार्टेड यस्टरडे, की आपण आपल्या भावासोबत सबमिट केला पाहिजे. सी, देवाचं वचन सांगतं, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया. लूक 6:28 वचन काढा. लूक याचा 6वा अध्याय आणि 28वे वचन. 28. थँक्यू. पहा, इकडे स्पष्ट काय लिहिलंय माहिती? जे तुम्हास श्राप देतात, प्रेज द लॉर्ड, त्यांना काय द्या? श्राप द्या. त्यांना डबल श्राप द्या. त्यांना जास्त बडबड करा असं दिलंय नाही. प्रेज द लॉर्ड. इकडे काय दिलंय? जे तुम्हाला श्राप देतात त्यास आशीर्वाद द्या. बायबल सांगतं लूक 6:28. येशू स्वतः म्हणालाय, प्रेज द लॉर्ड, जे तुम्हाला श्राप देतात त्यास आशीर्वाद द्या. हालेलुया. जे तुमची निर्भसना करतात, निंदा करतात, नावं ठेवतात, वाईट बोलतात, तुमची साक्ष खराब करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. आपल्याला आपल्यासाठीच मागून मागून प्रार्थना करण्यापासून वेळ मिळत नाही, पण प्रार्थना कोणासाठी केली पाहिजे ना, हे सुद्धा प्रभू येशूने सांगितले. प्रेज लॉर्ड. जे तुमची निर्भसना करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर. प्रेज लॉर्ड. रोमकरास पत्र 12:14 वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र 12:14.
तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, श्राप देऊ नका. कोणाला? तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. हालेलुया. इथे 28 मध्ये आपण पाहिलं, जे तुम्हा श्राप देतात त्यास आशीर्वाद द्या. इकडे काय वचन सांगतं? जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, श्राप देऊ नका. बायबलमध्ये एखादी गोष्ट, एखादी कमांड, एखादी आज्ञा ज्यावेळेस दोनदा सांगितली जाते ना, याचा अर्थ ती तशीच केली पाहिजे. त्याच्यामध्ये तडजोड करायचं नाहीये, बिलकुल करायचं नाहीये. देवाला ते आवडत नाही. इकडे काय म्हटलंय? तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, श्राप देऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिंपल एक्झाम्पल. ओके, आपण आपल्या घरात प्रार्थनेची वेदी बांधतोय. आपण घरापासून सुरुवात करणार आहे. घर सोडून, परिवार सोडून मी बाहेरच्या गोष्टींबद्दल आता तरी बोलणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. समजा एका घरामध्ये पती पत्नी आहेत, एका घरामध्ये नणंद आहे, सासू सुना आहे, किंवा अजून 4 नातेवाईक राहत आहे, जावा आहेत, कोणी आहे. ओके, एक जण काम करते, दुसरी जण काम करत नाहीये. एक जण लवकर उठून तयारी करते, दुसरा उशिरा उठत आहे. एक जण खूप प्रयत्न करते, झटते, आणि दुसरं करत नाहीये. एक जण घरामध्ये, समजा 2 भाऊ एकत्र आहेत किंवा काही मोठा परिवार आहे, तर एक जण घरामध्ये पैसे, जे पगार झाल्या जे लागते पैशाचा जास्त भार एक भाऊ घेतोय, दुसरा भाऊ घेत नाही, किंवा एक मुलगी घेते, दुसरी घेत नाहीये. समजा असं होतंय की सासू सकाळी उठून काम करते, सून करत नाही, किंवा सून काम करते, नोकरीलाही जाते, सगळ्या गोष्टी करते, पण सासू काहीच कामात मदत करत नाही. आता ह्या नात्यांमध्ये काय झालंय? वाय आय एम गिव्हिंग यू दिस एक्झाम्पल्स? कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देवासमोर जाणं अफेक्ट करतात. देवाला ह्या गोष्टी नाही आवडत. प्रभूने कोणासोबत कसं वागायचं, काय करायचं स्पष्ट सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता काय होतंय माहिती? लगेच आम्ही एवढं करायचो, आम्ही तेवढं करायचो, मग मी हे काय होतं माहिती? कंपॅरिझन आणि हिशोब. नात्यांमध्ये एका घरातूनच या गोष्टी निघणार. पण परमेश्वर ह्या बाबतीत आपल्याला काहीतरी वेगळं सांगत आहे ना. काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काहीतरी वेगळं सांगत आहे. प्रेज लॉर्ड. मी तुम्हाला अमालेकाइट्स बद्दल शिकवताना सांगितलं होतं की 2 जुळ्या भावांमध्ये एका गोष्टीवर वेळीच त्यांनी पॅचअप न केल्यामुळे, त्यांनी वेळीच ती समस्या, दोघांमधले मतभेद, भांडण, दोघांमधला राग, द्वेष वेळीच सॉल्व्ह न केल्यामुळे पूर्ण जनरेशन श्रापित निघाली. पूर्ण येणारी पिढी देवाच्या क्रोधाखाली आली. प्रेज द लॉर्ड. सुरुवात झाली एका कुटुंबामध्ये, एका घरामध्ये, एका आईपासून जन्मलेल्या 2 जुळ्या भावांमध्ये. एकाने देवाचा अनुग्रह मिळवला, एकाने माफी पण मागितली, दुसरा जण द्वेषामध्ये वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. सेम हॅपन. जो उधळ्या पुत्राचं जी स्टोरी आहे ना बायबलमध्ये दिलंय, त्याच्यामध्ये काय दिलंय? त्या बापाला 2 मुलं होती. मोठा जो होता आज्ञा पाळायचा, वडील जे सांगतोय ते करायचा, कामं करायचा सगळं. परंतु जो दुसरा मुलगा होता तो म्हणाला, मला माझा हिस्सा द्या, वाटणी करा, मला हिस्सा द्या, मला काही इथे राहायचं नाही, मी जाणार. सगळा पैसा गमावला, सगळं त्याने गमावलं. मस्त ऐश केलं, मजा मारली, पाहिजे ते केलं, मित्रांसोबत फिरला. नंतर सगळं जेव्हा गमावलं, त्याला समजलं की त्याची दीन अवस्था आहे, त्याच्यासारखं आज वाईट कोणीच नाहीये. सगळं गमावून बसला आणि त्याला खायला प्यायला उरलं नाही. ज्या देशात तो गेला होता, नवीन ठिकाणी, आपल्या बापाचं देश, घरानं सोडून त्या देशामध्ये दुष्काळ पडला, खायला प्यायला नाही. डुकरांचं ते जे चारा होता, डुकरांना सांभाळायचं, ते खात होता. नंतर तो शुद्धीवर आला की मी माझ्या वडिलांकडे जाईल, माझ्या बापाच्या घरामध्ये नोकरांना सुद्धा मुबलक आणि चांगली भाकरी खायला मिळते. आणि तो परत आला. त्याला कळलं की चूक तर झाली आहे. ओके, हे जीपीएस मध्ये त्याने रॉंग टर्न घेतला, पण ज्यावेळेस त्याने ठरवलं मला परत जायचं, जीपीएस शोड हिम द वे. परमेश्वर, आपण जेव्हा पण ठरवतो, माफी मागतो, आपण ठरवतो नाही मला परत प्रभू सुधारायचंय, परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवतो. तो आला, त्याने माफी मागितली, पित्याने स्वीकारलं. पिता म्हणाला की हा परत आला, हा मेला होता, जिवंत झालाय. पण आता दुसऱ्या भावाच्या मनात काय चाललंय? हालेलुया. दुसऱ्या भावाने आनंद करायला पाहिजे ना. दुसऱ्या भावामध्ये कंपॅरिझन आलं. जेव्हा की ह्या सगळ्यामध्ये दुसऱ्या भावाचा काहीच संबंध नाही. वडिलांनी जे पहिल्याला दिले तेच दुसऱ्यालाही दिले सगळे. पण दुसरा भाऊ भले तो आज्ञाधारक आहे, भले तो वडिलांच्या आज्ञेमध्ये आहे, तो त्याच्या धाकट्या भावासारखा पैसा, संपत्ती, आपला वाटा घेऊन मस्त जगिक गोष्टींमध्ये आनंद करायला गेला नाही. खाणं पिणं, पार्टी, फ्रेंड्स अशा प्रकारे केले नाही. एकदम चांगलं जगला. पाहून आपल्याला एक्सटर्नली, बाह्य रीतीने पाहिल्यावर आपल्याला काय वाटतं की मोठा भाऊ किती चांगला आहे. ना मित्रांचा नाद आहे, ना खाण्यापिण्याचं, ना व्यसन त्याला कसलं, ना कुठल्या स्त्रियांच्या नादी तो लागलाय, जो काम करतोय, आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये हातभार लावतोय, वडिलांच्या आज्ञेमध्ये आहे. छोटा भाऊ तर वडिलांचं नाव खराब करून पळून गेला.
सगळं सोडून निघून गेला, स्वतःचा वाटा घेऊन गेला, ना कमवलं ना काय केलं. लोक शिव्याशाप कोणाला देत असेल, छोट्या धाकट्या मुलाला, परंतु मोठा भाऊ किती चांगला आहे, हा वडिलांसोबत आहे. सो बाहेरून बघणाऱ्यांना मोठा किती चांगला आहे हे दिसतंय, पण बायबल आपल्याला दाखवतो मोठ्याचं हृदय काय होतं. प्रेज द लॉर्ड. हा धाकटा, त्याला कळलं माझी चूक झाली आहे, माफी मागितली, आला, क्षमा मिळाली, पुन्हा पुत्रत्वाच्या अधिकारात तो उभा राहिला. त्याला परमेश्वराने किंवा त्याच्या वडिलांनी दास म्हणून नाही, पुत्र म्हणूनच स्वीकारलं. पण हा मोठा भाऊ जो आहे तो आता रुसून बसलाय. तो म्हणतो माझ्या घरात खाण्यापिण्याचा, मेजवानीचा, गाण्याबिण्याचा आवाज का येतोय. आणि मग त्याला कळतं की तुझा भाऊ आला आहे. तो म्हणतो मी घरात येणारच नाही. माझ्या भावाला माझ्या वडिलांनी परत घेतलंच कसं, स्वतःचा संपत्तीचा हिस्सा तो घेऊन गेला ना. मी चांगलं वागलोय ना, त्याच्यापेक्षा मी चांगलं काम केलंय, मी वडिलांसोबत राहिलोय, मी काम करतोय, मी कधी वडिलांकडे एक्स्ट्रा 1 रुपया मागितला नाही, मी कधीच त्यांना म्हणालो नाही मला हे द्या ते द्या, ते जसं म्हणाले तसं मी राहतोय ना. मी तर वडिलांनी मला सगळं दिलं पाहिजे, माझ्यावर प्रेम केलं. का माझ्या भावाला त्यांनी घरात घेतलं, का त्याच्यावर ते आता पुन्हा त्याला त्याच्यासाठी मेजवानी चालू आहे, पार्टी चालू आहे. सो इथे ज्या वेळेस त्याचा भाऊ परत आला त्यावेळेस या मोठ्या भावाचं मन समजलं. प्रेज द लॉर्ड. सो भलेही तुम्ही एकाच घरात राहत असाल, भलेही तुम्ही खूप चांगलं वागत असाल, बाह्य रूपाने बाह्य रीतीने खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बिहेवियर करत असाल, तुमचं वर्तणूक चांगली असेल, बोलणं चांगले असेल, खूप नम्रपणाने वागत असाल, परंतु तुमचं हृदय कसं आहे ना, ती वेदी आणि परमेश्वर पाहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवापासून आपण ह्या गोष्टी लपवू शकत नाही. म्हणून कदाचित लोक येतील आणि म्हणतील की किती सहन करता, किती चांगला आहे, किती समजून घेता, किती तुमचा स्वभाव चांगला आहे. पण खरंच आपलं हृदय शुद्ध आहे का. कारण परमेश्वराचे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे असले पाहिजे, बाह्य रीतीने सोंग घेऊन नाही. हा जो मोठा भाऊ होता ना, तो तयार नव्हता घरात जायला. वडिलांना बाहेर यावं लागलं, त्याची मनधरणी करावी लागेल. तो म्हणतो माझ्या मित्रांसोबत पार्टी करायला मला तुम्ही कधी करडू पण दिलं नाही. हा तुमचा मुलगा, कसा म्हणतो, हा तुमचा मुलगा जो तुमचं नाही का सगळी संपत्ती लुबाडून गेला, तो आलाय तर त्याच्यासाठी तुम्ही एवढी मोठं पुष्ट वासरू कापलंय, त्याच्यासाठी तुम्ही पार्टी ठेवली आहे. तर हा त्याचं वडील म्हणतो अरे जे माझं आहे ते तुझं आहे, ते सगळं तुझंच आहे, मी तुला कधी मना केला आहे. पण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झालाय, तो हरवला होता, तो सापडला आहे, आणि याच्यासाठी तर आपण आनंद केलाच पाहिजे. पण मोठा भाऊ खुश नव्हता. मोठ्या भावाला एवढं पण वाटलं नाही की माझा वडील इतके वर्ष ह्या मुलाची वाट पाहतोय, माझा वडील खुश आहे ना तर मी खुश होतो. भलेही त्याच्या भावाबद्दल त्याला कदाचित तेवढा जिव्हाळा नसेल, प्रेज द लॉर्ड, पण वडिलांच्या आनंदात पण तो सहभागी होऊ शकला नाही. आज कित्येक लोक ना एकाच घरात राहून या कुरकुरमध्ये जगतायत की मी सहन करते, मी करते, मी सांभाळते ह्या लोकांना, मी पैसा पुरवते ह्या लोकांना, हे लोक मला समजूनच घेत नाही. ही कुरकुर, हा राग त्यांच्या मनात आहे ना, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते सुखी होत नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. सोडून द्या. एकाच घरात राहून, एकाच कुटुंबात राहून, एकाच भावासोबत, एकाच बहिणीसोबत, एकाच नात्यामध्ये, एकाच छपराखाली राहून आपल्यामध्ये ही जी भिंत पडली, जी फूट पडली ना, एक ख्रिस्ती म्हणून तर हे आपलं वागणं योग्य नाहीये. बायबल सांगतं तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, जे तुम्हाला आशीर्वाद देतात त्यांना आशीर्वाद द्या असं नाही लिहिलंय. तुमचा छळ करणाऱ्यांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आशीर्वादच द्या, श्राप देऊ नका. सो पहिल्या घरातल्या गोष्टी सॉल्व्ह करा. नाही होतंय ना, चिडचिड होतीये, प्रभू मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबते, ह्यांना तर काहीच नाहीये, ह्यांना समजत पण नाही, मी पण थकते, माझं पण असे, मी किती कमवणार, मला पण माझा परिवार आहे, मी किती पैसा देऊ, मला पण हे करावं लागते, पण हे माझ्याकडेच मागतात, मी देतोय म्हणून माझाच गैरफायदा घेतात, मी करते, मी आपलं काही बोलत नाही म्हणून माझ्याशीच असे वागतात. होतात प्रत्येक घरामध्ये, मी ख्रिस्ती घरातल्यांबद्दल बोलते, ह्या गोष्टी घडतात. तुम्हाला प्रत्येक रिलेशनशिप मध्ये दिसेल, पती पत्नीमध्ये दिसेल, सासू सुनेमध्ये दिसेल, जावयामध्ये, सासऱ्यामध्ये दिसेल, तुम्हाला नणंद भाऊजाईमध्ये दिसेल, तुम्हाला सगळ्या प्रत्येक बहीण भावामध्ये पण दिसेल. तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार, ह्या गोष्टी परिवारात येणार. 4 लोक 4 वेगळ्या स्वभावाची असणार, परंतु तुम्हाला काय करायचंय, ब्लेस देम. जे तुम्हाला श्राप देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जे छळ करतात ना, निर्भसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. बायबल सांगते आय एम टॉकिंग अबाउट फॅमिली, कारण मी तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या वैयक्तिक प्रार्थना वेदीबद्दल बोलते. मी शेजार, ऑफिस, इतर लोक, चर्च मधल्या लोकांबद्दल बोलत नाही. आय एम टॉकिंग अबाउट युअर फॅमिली. जर तुम्ही घरातल्या लोकांना आशीर्वाद देऊन त्यांना माफ करू शकत नाहीये ना, आय एम टेलिंग यू, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, नीट ही गोष्ट आज ऐकून
घ्या. जर तुमच्या कुटुंबाला, तुमच्या घरातल्या लोकांना जे खरंच चुकीचे वागतायत, जे गैरफायदा घेत आहेत, त्यांना जर तुम्हाला क्षमा करता येत नाही, त्यांच्यावर आशीर्वादाची घोषणा करता येत नाही, त्यांच्यासाठी जर तुम्ही प्रार्थना करत नाही आणि तुमचं हृदय जर तुम्ही त्यांच्या वतीने त्यांच्या प्रती जर नीट ठेवत नाहीये ना, तर मी तुम्हाला सांगते त्या दिवशी ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सिंहासनासमोर उभे राहणार ना, परमेश्वर आपल्याला बोलणार, का तू प्रेम नाही केलं, का तू माफी नाही केली. तू म्हणाल, प्रभू मी इतके चर्च मीटिंग घेतले, प्रभू मी इतकी सुंदर वर्शिप केली, प्रभू मी इतक्या लोकांना सुवार्ता सांगितली, मी इतक्या लोकांना कपडे दिले, इतक्या लोकांना अन्न पाणी दिले, इतक्या लोकांना दान धर्म केलं, इतक्या अनाथालयात भेट दिली. प्रभू म्हणेल, त्या कुटुंबामध्ये, त्या घरामध्ये का तू सुखी नाही झाला, का तू आनंदित नाही झाला. ज्यावेळेस तुझा भाऊ जो वाईट मार्गाला गेला होता तो घरी आला, का तू रुसून बसला, का तू माफी नाही मागितली, का तू तुझ्या वडिलांच्या आनंदात सहभागी नाही झाला, का तू तुझ्या भावाला स्वीकारलं नाही, जो उधळा होता का त्याला स्वीकारलं नाही. आय एम टेलिंग यू, खूप लोक या गोष्टींमुळे त्या दिवशी ना देवासोबत राहणं, ते सार्वकालिक जीवन गमावतील. हालेलुया. प्रत्येकाचं काम कसं आहे हे कसं परमेश्वर पाहणार, अग्नीने. नाही मिळत आहे ना, नाही होत आहे ना, ही गोष्ट त्रास देते ना, रन बॅक टू युअर ऑल्टर. फक्त मोठमोठ्या गोष्टी, प्रभू मला हे पाहिजे, प्रभू त्याच्यासाठी नाही. ही वेदी कशासाठी, वैयक्तिक वेदी, प्रार्थना वेदी कशासाठी आहे माहिती, जिथे तुम्ही परमेश्वरासमोर जसे आहेत तसे जाल आणि देवाला म्हणाल, प्रभू मला नाही जमत आहे, पण प्रभू मला हे नाही करायचंय, माझं मन चांगलं कर, मला त्या लोकांवर प्रेम करायला शिकव, माझ्या तोंडातून नाही निघत आहे चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी, पण प्रभू मला सहाय्य कर. यु नो, दिस इज माय बॅटल, दिस इज आय स्टँड. माझ्याकडून कुरकुर होते, माझ्याकडून बडबड होते, मला जाणीव होते की अरे मी ज्यांच्यासाठी चांगलं वागते ते लोक माझा गैरफायदा घेत आहेत, मला सुद्धा जाणीव होते. बट देन आय नो की कधी कधी चिडचिड होते, कधी कधी त्रास होतो. बट देन आय रन बॅक टू गॉड अँड सेड, लॉर्ड, मी देवाला म्हणते, प्रभू मला सहाय्य कर, प्रभू मला ह्या गोष्टी माझ्या मनातून काढायचे, प्रभू मला त्यांच्यावर प्रेम करायचे, कारण तू त्यांच्यावर प्रेम करतो. प्रभू मला कठीण जात आहे. रन बॅक टू युअर ऑल्टर. तुमच्या वेदीकडे धावत पळत जा, तिकडे देवासमोर गुडघे टेका. तिकडे चार गोष्टी आशीर्वादाऐवजी श्राप देऊन निघण्यापेक्षा, कुरकुर करून वाईट बोलून निघण्यापेक्षा, किंवा भले चार चौघात तुम्ही नाही बोलत आहे, नाही भांडत आहे, करत असाल, रात्री तुमच्या रूम मध्ये गेल्यावर तुमच्या आईसोबत फोनवर कदाचित कुरकुर करत असाल, हे असंच आहे तसं आहे, तुमच्या बहिणीला, तुमच्या भावाला फोन लावून बोलत असाल, हे असं झालं तसं झालं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय घडलं तुमच्या फॅमिलीमध्ये ते सांगत असाल, किंवा तुम्ही इतर कोणत्या तुमच्या फ्रेंडकडे, तुमच्या लोकांकडे, नवऱ्याकडे किंवा तुमच्या बायकोकडे तुम्ही कुरकुर करत असाल, असंच आहे तसंच आहे, मला हे नाही आवडत, असं झालं, पण मी काहीच बोलत नाही, जाऊ दे, माफ करायचं, मी तर माफ केलं, देवाने आपल्याला सांगितले जाऊ दे बोलायचं आणि इकडे कुरकुर करायची. ही क्षमा करणं नाहीये. हालेलुया. हे क्षमा करणं अकॉर्डिंग टू बायबल नाहीच आहे. खूप लोक म्हणतात, माझं तर मन असं आहे, मला तर कोणाला दुखवायचं नाही, जाऊ दे, मी तर माफ केले, आणि जाऊ दे माफ केले बोलून 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 पाहिजे ती कुरकुर त्यांच्याबद्दल बडबड चालू ठेवायची. नाही आवडत देवाला, हा चांगला स्वभाव, आणि ह्या गोष्टी आपल्याला खाली ओढतात. कारण बायबल सांगतं रोमकरास 12:14 मध्ये, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. जर हे मुख उघडायचे त्यांच्याबद्दल बोलायला, ब्लेस देम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या बेसिक गोष्टी आहेत. हे करा, देवाकडे त्या वेदीवर सामर्थ्य मागा, देवाला म्हणा, प्रभू मला कठीण जाते, माझ्यात पण चिडचिड येते, माझ्यात पण कंपॅरिझनचा स्वभाव येतोय, मला ना त्यांच्या लोकांचं चांगलं झालं की कुठेतरी मलाही असं वाटतंय, त्यांचं का होतंय, माझं का होत नाही. प्रभू, कित्येक लोक प्रार्थना कसे करतात, प्रभू मी एवढं सहन करते, मी एवढं बलिदान करते, मग त्यांचंच का चांगलं होतंय, तू माझी प्रार्थना का ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आहे का? हालेलुया. लॉर्ड, तू त्यांना ब्लेस केलं, आणि मला माहिती तू माझा सुद्धा परमेश्वर आहे. जी गोष्ट तू दुसऱ्यांसाठी करतो माझ्यासाठीही करू शकतो. काल, आज, युगानुयुग प्रभू तू चांगला आहे. नाही होत, मी तुम्हाला आपल्या विश्वासूंबद्दल सांगते, मी तुमच्या आपल्या हृदयाबद्दल बोलतेय. मनात विचार येतात की हे लोक का ब्लेस होत आहेत, हे लोक का पुढे जात आहेत, हे लोक तर असे आहेत, हे लोक तर कधीच प्रार्थना करत नाही, हे तर कधीच चर्चला वेळ देत नाही, मग ह्यांच्यासोबत का चांगलं घडतंय, आणि त्यांचं चांगलं पाहून आपल्यामध्ये कुरकुर स्वभाव निर्माण होतो. तुमच्या वेदीकडे जा, देवाला सांगा, प्रभू
असं मला नाही भागायचंय, कारण माझ्यामध्ये जो आहे तो महान आहे. सो प्रभू, भलेही आज कदाचित माझी धावपळ होते, आज मी जास्त काम करते, आज मला प्रेम करायला नाही जमत आहे, आज मी सहन करते आणि हे लोक माझ्या मेहनतीचा गैरफायदा घेत आहेत, माझा गैरफायदा घेते, तरीही प्रभू मला माहिती आहे प्रभू तू माझं मन पाहतोस. प्रभू, मला अनुग्रह दे त्यांना माफ करण्यासाठी, मला अनुग्रह दे त्यांना क्षमा करण्यासाठी, मला अनुग्रह दे त्यांना आशीर्वादित करण्यासाठी. देवाजवळ मागा, तुमचे विकनेसेस घेऊन देवाजवळ त्या प्रार्थना वेदीवर जा आणि देवापासून बळ घ्या. तुमचा चुकीचा स्वभाव घेऊन त्या वेदीवर जा आणि देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये घेऊन या. सगळ्या तुमच्यामध्ये असलेल्या कमजोरी, ते वाईट शब्द, नकारात्मक विचार घेऊन त्या वेदीकडे जा. देवाला सांगा, प्रभू असं घडतंय, जेव्हा जेव्हा प्रभू माझ्या अशक्तपणा घेऊन मी ह्या वेदीवर येईल ना, तू मला सक्षम कर. ही वेदी मला रिचार्ज करू दे, ही वेदी मला खंबीर करू दे, ही वेदी मला माफ करून आनंदाने चालण्यासाठी अनुग्रह देऊ दे. That's why we need prayer altar. Praise the Lord. ज्यावेळेस अब्रामाकडून चुकलं, तो मिसर देशात गेला, स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेतला, तिकडे जे नाही करायला पाहिजे होतं ते केलं, त्याला समजलं, तो परत माघारी आला. ही टूक अ यू टर्न आणि त्याच्या प्रार्थना वेदीकडे गेला आणि त्याला कळलं की देवाच्याच इच्छेने मला चालायचंय, माझ्या स्वतःच्या बुद्धीने नाही. प्रेज द लॉर्ड. सो भलेही तुमच्या जीपीएस मध्ये टर्न होता राईटला किंवा लेफ्टला आणि तुम्ही सरळ निघून गेलात, यू हॅव अ वे टू कम बॅक. तुम्ही उधळा पुत्र असाल किंवा तुम्ही ते आज्ञाधारक मोठा थोरला मुलगा असाल त्या वडिलांचा, हालेलुया, पित्यासोबत आनंद करायला शिका. जर परमेश्वर त्यांच्यावर खुश आहे ना, तर तुम्ही पित्याच्या आनंदात सहभागी व्हा. डोंट मिस युअर साल्वेशन. या छोट्या छोट्या ह्या कुरकुरीमुळे, ह्या गोष्टींमुळे, ती कुरकुर ना मनामध्ये काय होतं माहिती, बिटरनेस येतो, मनामध्ये राग येतो, अक्षमा येतो आणि एकदा ते स्ट्रॉंग होल्ड झालं ना, ते तोडायला, त्यातून बाहेर पडायला खूप कठीण होऊन जातं. डोंट जज देम. त्यांना उधळू दे, त्यांचा पैसा जसं करायचंय, त्यांना वागू दे जसं वागायचंय, तुम्ही जे केलं पाहिजे ते करा. हालेलुया. बायबलमध्ये प्रभू येशूने पेत्राला विचारलं, पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस का? पेत्रा म्हणाला, हो प्रभूजी. प्रभू म्हणाला, ठीक आहे, माझी मेंढरं चार. हालेलुया. कदाचित ही मेंढरं चारायसाठी देवाने तुम्हाला ठेवलंय. सो तुमच्या प्रार्थना विधीवर जेव्हा जेव्हा जाल, परिवाराच्या वतीने क्षमा मागा, त्यांच्या वतीने परमेश्वराकडे मध्यस्थी करा. आणि ही वेदी कशासाठी? गिव्ह द मॅन्डेट टू युअर प्रेयर ऑल्टर. त्या लोकांसाठी बोला, नाही हे असंच आहे, माझं ह्यांच्यासोबत कधी चांगलं होणार नाही, नका सारखं मागे लागू की नाही मी इथून वेगळंच होणार, मी माझं करणार. गॉड विल, जे देवाने ठरवले ते देव करून आणणार, ते घडवून आणणार. या गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये घडवून आणेल. हालेलुया. फक्त परमेश्वराला म्हणा, प्रभू तुला जे पाहिजे ते तू माझ्या जीवनात कर. तुमची प्रार्थनेच्या वेदीवर स्तुती आराधनेचा यज्ञ करत राहा, ती अग्नी तेवत राहते. डोंट मिस युअर सॅल्वेशन. त्या दिवशी प्रभू हे नाही विचारणार की तू संडेला चर्चला का नाही गेला, का तू चर्चपासून दूर पळत राहिला. येस, ह्या गोष्टी काउंट करतात, मी असं नाही म्हणत आहे, पण कदाचित एखादी व्यक्ती रेग्युलर संडेला जाते आणि घरात फॅमिलीशी व्यवस्थित वागतच नाहीये, कदाचित व्यक्तीचं ते वागणं व्यवस्थित नाही. लॉर्ड विल आस्क, तू तुझ्या बायकोवर प्रेम का नाही केलं? तू तुझ्या पतीच्या अधीन का नाही राहिलीस? तू तुझ्या घरामध्ये व्यवस्थित का नाही राहिला? का क्षमा नाही केलं? का थोडंसं सहन नाही केलं? का कुरकुर करत राहिले? आणि कदाचित या गोष्टीमुळे प्रभू असंही काही लोकांना ऐकायला मिळेल की अहो, अनाचार करणाऱ्यांनो माझ्या पुढून निघून जा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. रडणं आणि दात खाणं चालेल, अशा ठिकाणी आपल्याला जायचं नाही. दिस फॅमिली गॉड हॅज गिव्हन यू. हा परिवार, हे कुटुंब देवाने दिलंय तुमच्या परिवारासाठी. तुम्ही उभे राहा, तुम्ही मध्यस्थी करा. ब्लेस देम. हालेलुया. दुसऱ्यांसाठी मेहनत घ्यायला पण पटकन तयार असतो, आपल्या परिवारासाठी काय, आपल्या लोकांसाठी काय. फॉरगिव्ह देम. तुमच्या सुनेला माफ करा, तुमच्या सासूला माफ करा, तुमच्या नंदेला माफ करा, तुमच्या हस्बंडला माफ करा, तुमच्या घरातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कदाचित भावासोबत पटत नाही, कदाचित बहिणीसोबत पटत नाही, कदाचित आईसोबत पटत नाही, वडिलांसोबत पटत नाही. फॉरगिव्ह देम. हालेलुया. अँड ब्लेस देम. प्रेज द लॉर्ड. इथून सुरुवात होते तुमच्या प्रार्थना वेदीची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. टाइम अप, टाइम अप. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो लव्ह. परमेश्वर म्हणाला की शेजाऱ्यांबद्दल, ओके. आणि एकाने खूप सुंदर प्रश्न केला होता, प्रभू माझा शेजारी कोण? प्रेज द लॉर्ड. जस्ट थिंक अबाउट इट. प्रभू काय म्हणाले, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. एक सार्वकालिक जीवनाचा प्रश्न घेऊन विचारण्यासाठी
व्यक्ती एक तरुण प्रभूकडे आला होता. गुरुजी गुरुजी मी काय करू, मला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि मग तो प्रभू म्हणतो हे कर ते कर, हे दिलंय की खून करू नको, चोरी करू नको, देवावर प्रीती कर, आज्ञा पालन कर, आई वडिलांचा सन्मान. तो म्हणतो मी लहानपणापासून या 10 आज्ञा पाळत आलोय, सगळं केलं आहे. मग प्रभू त्याला म्हणतो त्याच्यामध्ये तो खूप श्रीमंत असतो, तुझं आहे नाही ना ते सगळं गोरगरिबास विक आणि माझ्या मागे चाल. तो जात नाही, तो निघून जातो. तो निरुत्तर होतो, तो काहीच करत नाही, तसं निघून जातो, कारण त्याच्याकडे भरपूर पैसा असतो. ते विकून देवाच्या मागे सगळं गरिबांना दान करून चालणं त्याला जमत नाही. असाच एक येतो आणि प्रभूला विचारतो परीक्षा घेण्यासाठी. प्रभूला म्हणतो प्रभू मी काय करू. प्रभू म्हणतो की 2 आज्ञा सर्वश्रेष्ठ आहे, तुझा देव परमेश्वर याच्यावर सर्व मनाने सर्व जीवाने सर्व बलाने प्रीती कर. ओके, सर्व मनाने ताकदीने जीवाने प्रीती कर. आणि तसंच जशी आपल्यावर तशीच जशी स्वतःवर केली पाहिजे तशीच तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि तो म्हणतो की ठीक आहे प्रभू, हे सगळं बरोबर आहे, पण माझा शेजारी कोण. हालेलुया. याच्यावर विचार करा की आपला शेजारी कोण. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. की ज्याच्यावर आपण स्वतःवर करतो तशी प्रीती केली पाहिजे. मग तो शेजारी तुमच्या घरातला नाहीये का, तुमच्या रात्यातल्या नाहीये का, ते शेजारी तुमचे इन लॉज आउटलॉज काही नाही आहेत का. प्रेज द लॉर्ड. तुमचा शेजारी कोण ज्याच्यावर तुम्ही स्वतःसाठी सारखी प्रीती केली पाहिजे. हालेलुया. जर ती करत नाहीये तर तुम्ही आज्ञा मोडत आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.